नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. बघू शकता मस्त अशी गावरान पद्धतीने झणझणीत शेवग्याच्या शेंगाची मी भाजी बनवलेली आहे. कालवण बनवलेलं आहे. आपल्या नगरी भाषेत कालवण म्हणतात त्याला. खूप छान, खूप टेस्टी आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या शरीरासाठी, आपल्या हाडकांसाठी, ज्यांना सांधेवाताचा त्रास आहे त्यांच्यासाठी खूप आणि खूप फायदेशीर भाजी आहे ही. हे शेंगा खूप फायदेशीर ठरतात. चला आपण रेसिपी बघूया. 3 कांदे घेतलेत, 1 टोमॅटो, खोबरं, चण्याची डाळ भिजत घालून ठेवलेली आहे थोडीशी, अद्रक, लसूण, कोथिंबीर, टमाटर, हिरव्या मिरच्या. सगळं आपल्याला फटाफट साफ करून घ्यायचं आहे. लसूण वगैरे सगळं सोलून घ्यायचं आहे. खूप छान भाजी आहे. तुम्ही शेवग्याच्या शेंगा ह्या आठवड्यातून कमीत कमी 2 ते 3 वेळेस खायलाच पाहिजे. डाळीत म्हणा किंवा शेवग्याच्या शेंगाचं सूप म्हणा, अशी भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप छान टेस्टी अशी भाजी लागते. खूप छान. व्यवस्थित शेंगा सोलून घ्यायच्या आहेत आपल्याला. बघू शकता अशा प्रकारे. सगळ्या शेंगा मी व्यवस्थित सोलून घेतल्या. 3 ते 4 शेंगा होत्या. मस्त गोड शेंगा होत्या. शक्यतो कडू असतात, पण ह्या खूप गोड होत्या खायला. ह्या आमच्या घरच्या शेंगा आहेत. खूप छान भाजी लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा. मला खूप आवडते आणि आमच्या घरात सगळ्यांना खूप आवडते. हे बघा, शेंगा सोलून झाल्यात आपल्या. मसाला एका साईडला काढला आहे. कोथिंबीर घेतली आहे, टोमॅटो, कांदा, सुके मसाले, धना पावडर, गरम मसाला, लाल मिरची, हळद, चण्याची डाळ थोडी भिजत घातली. अर्धा तास तरी आपल्याला किमान भिजत घालायची. शेवग्याच्या शेंगा आपण उकळून घेऊ. मीठ टाकते. त्याला 8 मिनिटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं. बघू शकता. आणि कांदा भाजून घेऊ. मसाला काढून घ्यायचा आपल्याला. टोमॅटो चिरून घेतलंय. कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. शेंगा उकळायला लागल्यात. मस्त उकळी फुटली शेंगांना. 5 ते 7 मिनिटं आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायच्या शेंगा. इकडं आपला कांदा भाजायला तयार आहे. चण्याची डाळ आपली व्यवस्थित शिजली आहे. चला आता आपण बाकीचं साहित्य भाजून घेऊ. फुटाणे, लसूण, मिरची, अद्रक व्यवस्थित सगळं भाजून घ्यायचं आहे. सगळे मिक्स झाल्यानंतर आपण खोबरं भाजून घेणार आहे. खोबऱ्याचा आपल्याकडे किस आहे, त्यामुळं मी सोबत टाकले नाही, कारण की लवकर जळू शकतं ते. शेवटी खोबरं आणि त्यानंतर आपल्याला टोमॅटो टाकायचं आहे. टोमॅटो आपल्याला थोडासा मऊसर झाला की मसाला आपल्याला काढून घ्यायचा आहे. व्यवस्थित आपला मसाला भाजला आहे. खोबरं टाकून घेऊ. खोबरं चिरलेलं असल्यापेक्षा किसलेलं खोबरं खूप मला फायदेशीर आहे असं वाटतं.
कारण की आपण जेव्हा मिक्सरमधून काढतो ना त्यावेळेस त्याचे असे तुकडे राहत नाहीत. आमच्या इथे असं भेटतं तर मी हेच यूज करते कायम. टोमॅटो भाजून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित भाजून झाला की कोथिंबीर पण भाजून घ्यायची आहे आपल्याला. महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवतोय आपण काळी भाजी शेवग्याच्या शेंगाची. बघू शकता व्यवस्थित मसाला भाजून घ्यायचा आहे. तवा छोटा असल्यामुळे मसाला खूप खाली सांडतोय. थोडा मोठा तवा लवकरच घेऊ. मसाला भाजून झाला आहे आपला. थोडासा थंड झाला का आपल्याला तो मिक्सरमधून एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची. थोडं पण त्याच्यामध्ये ठोसरपणा नाही पाहिजे. सुरुवातीला असंच दळून घ्यायचा आहे मसाला. नंतर लागल तसं थोडं थोडं पाणी टाकून मसाला भाजून घ्यायचा आहे. आणि मी तुम्हाला विचारलं होतं तुम्हाला माझे डेली व्लॉग पाहायला आवडतील का? कारण की असं हाऊसवाईफ असल्यामुळं असं विशिष्ट काय नाही आहे माझ्या लाईफमध्ये. घरचं काम करते आणि घरातच राहते. त्यामुळं जर तुम्हाला पाहायला आवडत असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, तर मी काढू शकते. चला फोडणी देऊन घेऊ. तेलात थोडंसं कढीपत्ता टाकून व्यवस्थित तडतडला की आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे. मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपल्याला. पाणी न टाकता नंतर सगळे सुके मसाला टाकायचे. गरम मसाला वगैरे सगळं टाकून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून घ्यायचं आहे. मसाला हा व्यवस्थित भाजला की आपल्या भाजीला व्यवस्थित चवही येते, तरीही येते. खूप छान लागते भाजी. मसाल्याचा खमंग असा वास, सुगंध असा सुटलेला होता गल्लीमध्ये. आम्ही लहान होतो ना, आमची मम्मी असा मसाला भाजायला लागली का पहिलीच भाकर घेऊन मम्मी दे ना. कारण की हा मसाला असाच खायला खूप छान लागतो आणि त्या ताईच्या हाताची चव ही वेगळीच लागते. चण्याची डाळ टाकून घेणार आहे आपण. व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. मसाला बघा तेल सोडायला लागलं आहे म्हणजे समजून जायचं मसाला हा भाजायला लागला आहे. व्यवस्थित त्याला हलवत राहायचं आहे, खाली लागू द्यायचं नाही आहे. मसाला खाली लागायला लागला की पाणी टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला लागल जेवढा रस्सा लागतो तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे. व्यवस्थित उकळी काढायची आहे. एक उकळी आली की आपण त्याला शेंगा टाकून घेणार आहे. मीठ टाकायचं आहे. हे बघा भाजीला उकळी फुटली आहे. आपण त्यात आता शेंगा टाकून घेऊ. शेंगा या आपल्या शिजलेल्याच आहेत, त्यामुळं आपल्याला भाजीला जास्त वेळ लागणार नाही. 10 ते 15 मिनटात आपली भाजी तयार होते. बघू शकता इतकी छान भाजी झालेली होती ना. माझ्या मिस्टरांना अशा भाज्या इतक्या आवडतात ना, त्यामुळं ते एक भाकर जिथं खाणार असेल तिथं 1.5 भाकर खातात. एकदा नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा. तुमच्याही मिस्टरांना, तुमच्याही घरच्यांना खूप आवडेल. शक्यतो कमीच आमच्या इथं काळ्या भाज्या बनतात, त्यामुळं माझ्या मिस्टरांना तो खूपच आवडतं. त्याच्यामुळे मी कायम कसली ना कसली भाजी नवीन ट्राय करतच असते. एकदा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ तुम्हाला आवडले असले तर लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा. फेसबुकवर बघत असले तर फॉलो करत जा पेजला. कमेंट करत जा. जर तुम्ही माझ्या व्हिडिओंना तुम्हाला आवडत असले तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. छान अशी भाजी आपली तयार आहे. बघू शकता 10 ते 15 मिनटं आपल्याला भाजी उकळून घ्यायची आहे आणि मस्त असं ताट वाढवून घ्यायचं आहे. बघू शकता छान अशी भाजी झालेली होती. ताट वाढवून घेतलेलं आहे. थँक्यू.